नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण अद्वैत आणि कला यांनी दोघांनी सेलिब्रेशन तर जंगी केलेलं आहे, पण त्यानंतर जेव्हा अद्वैत आणि कला घरी येणार आहेत, तेव्हा घरी मात्र खूप मोठा राडा झालेला आहे. अनामिकाने स्वतःचं तोंड काळं करून घेतलेलं आहे, स्वतःच्या तोंडाला काळं लावून घेतलंय आणि तिची नाटकं काही केल्यास संपत नाहीत. कारण तिला असं वाटत आहे की या घरामध्ये शांतता राहू द्यायची नाही आणि हा जो सोहम आहे त्याला मी सुखाने राहू देणार नाही, एवढंच तिच्या डोक्यात आहे. आणि त्यामुळं त्याच पद्धतीने तिने पुन्हा गोंधळ घालायला सुरुवात केलेली असते. त्यासोबतच इकडे गो आता अद्वैत आणि कला घरी आल्यानंतर कला जेव्हा सोहमला समजून घेते, सोहमला ती विचारते नक्की काय झालेलं आहे, तेव्हा सोहम तिच्याबरोबर मन मोकळं करणार आहे आणि त्याचबरोबर तिला सांगणार आहे की माझी काहीही चूक नसताना प्रत्येक वेळेस ती त्याच्याशी कशा पद्धतीने वागत असते. कारण सोहमला कोणी समजूनच घेत नाही आहे, त्याला फक्त गृहीत धरलं जातं आहे. या गोष्टीचा सोहमला सगळ्यात जास्त त्रास होत आहे. आणि त्याचबरोबर जेव्हा कलाकडून आता एक गोष्ट समोर येणार आहे ती म्हणजेच की कलाला तो जो ड्रायव्हर होता, गाडीवर आलेला सदाकाकांचा भाचा होता, त्याने किडनॅप करण्याचा प्रयत्न केलेला आहे, ही गोष्ट अद्वैतच्या समोर येणार आहे. तेव्हा अद्वैत विचार करणार आहे की हे कसं शक्य आहे, कारण या गोष्टी पॉसिबलच नाही आहेत, असं कसं होऊ शकतं. या गोष्टींचा विचार जेव्हा अद्वैत करणार आहे तेव्हा त्याच्या लक्षात येणार आहे की नक्की काय झालेलं होतं आणि कोणी किडनॅप करण्याचा प्रयत्न केलेला आहे, कोण ती व्यक्ती होती जी कलाच्या जीवावर उठलेली आहे. आणि मग कलाने CCTV फुटेज चेक करून हे जेव्हा समोर येतं तेव्हा मात्र त्या ड्रायव्हरला पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे. आणि तेव्हा कला आणि अद्वैत या दोघांनी मिळून सोहमची समजूत घातलेली आहे. सोहमने सुद्धा अनामिका कशा पद्धतीने वागत आहे हे सांगितल्यानंतर कलाने सोहमच्या बाबतीत एक निर्णय घेतलेला आहे आणि त्याचबरोबर अनामिकाचं थोबाडसुद्धा फोडलेलं आहे. कारण अनामिकाची जी नाटकं आहेत ती काही केल्या कमी होत नाही आहेत. तिचं रोज काहीतरी नवीन कांड असतं, तिला रोज काहीतरी करायचं असतं, हे कलाच्या लक्षात आलेलं आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे अद्वैतने कलाला जे सरप्राईज दिलेलं आहे त्यामुळं कला मात्र जाम खुश झालेली असते. कला खुश आहे. कला म्हणत असते, चांदेकर हे काय आहे, डिवोर्स पेपरवर सॉरी लिहिलेस तू. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की हो, कारण त्यावेळेस मी चूक केली होती. तुला असं म्हटलेलं होतं की डिवोर्स पेपर साईन केले असते तर बरं झालं असतं आणि ती चूक मला नाही करायची, तेव्हा माझ्याकडून चूक झालेली होती, त्याची मी माफी मागत आहे आणि म्हणून आत्ता मी या डिवोर्स पेपरवरती सॉरी लिहित आहे. हे पाहून कलाला तर खरंच खूप भारी वाटलेलं असतं. पण इकडे रोहिणीला कळत नाही आहे की माझा प्लॅन फ्लॉप कसा झाला. कारण मी एवढा छान प्लॅन केलेला होता, एवढं सगळं केलेलं होतं, तरीही ती कला कशी काय त्याच्या तावडीतून सुटली आणि त्या अद्वैतकडे पोहोचली. एवढं सगळं मी घडवून आणलेलं होतं, मग का असं होतंय. असे अनेक प्रश्न आता रोहिणीला पडलेले असतात आणि रोहिणी मात्र म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही मला या गोष्टीच्या मुळापर्यंत गेलं पाहिजे. इकडे अनामिकाचं कांड सुरूच आहे. तोंडाला काळं फासलेलं आहे, सगळ्या घरभर ती तोंडाला काळं लावून फिरत आहे. तिला जराही लाज वाटत नाही. आपण जे काय करतोय, आपल्याकडून जे काय होतंय, या कोणत्याच गोष्टीची जाणीव त्या अनामिकाला नाही. ती मात्र वेड्यासारखं वागतच असते. सोहमला वाटेल ते बोलत असते. सोहमला म्हणत असते की बरोबर आहे, या घरातल्या सगळ्यांनी ना तुला लाडवून ठेवलेलं आहे. तू या घरातल्या सगळ्यांचा लाडका आहे ना, अति लाड झालेत तुझे, त्यामुळं तुला सगळं आयतं मिळत आलेलं आहे. तुला कोणत्याच गोष्टी तुला नको आहे, तुला स्वकष्टाने कमवायच्या नाही आहेत, फक्त तुला अरेरावी करायची आहे आणि आयत्या बिळावर तू नागोबा आहे, असं काय बाई ती वाटेल ते बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे सोहमला वाईट वाटत असतं, हे सगळं काय घडतंय, कारण माझी काहीच चूक नाही आहे. जरी मला रिकमेंड केलेलं असलं तरीही ते काम जे होतं ते मी माझ्या स्वतःच्या हिमतीवर पूर्ण केलेलं होतं, याच्यामध्ये दुसरं कोणाचाही हात नाही. तरीही सोहमच्या बाबतीत ती चुकीचा विचार करत असते, सोहमशी चुकीच्या पद्धतीने ती बोलत असते. तिचं असं म्हणणं असतं की तुझे काय काम मिळवलेलं आहे ते दुसऱ्यांच्या, अगदी तुला भीक दिलेली आहे असं म्हणत त्याच्या मनात अद्वैतविषयी राग निर्माण करत असते. आता अद्वैत कला अजूनही घरी आलेले नसतात आणि इकडे रोहिणी मात्र खुश असते. तिला मात्र आनंद घ्यायचा असतो, हे सगळं काय घडत आहे. चांदेकरांच्या घरातल्या कुठल्याच मुलाला, कुठल्याच जोडीला मी सुखाने राहू देणार नाही असं तिने ठरवलंय. त्याचं कारणही तेच आहे.
कारण तिला असं वाटतं की माझा मुलगा जर या घराच्या बाहेर गेला असेल, तो बाहेर कुठेही राहतोय, कसाही राहतोय, तर यांना कोणालाही मी सुखात राहू देणार नाही. अशा पद्धतीचे विचार या रोहिणीने केलेले आहेत आणि सगळ्यांना त्रास देण्यासाठी ती हे सगळं करत आहे. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं अद्वैत आणि कला घरी येतात. त्या दोघांना बिचाऱ्यांना काहीच माहीत नसतं घरी काय झालेलं आहे, गोष्टी कशा पद्धतीने झाले, कोणाचं काय झालंय याबद्दल काहीच माहिती नसतं. ते दोघंजण घरी आलेले असतात. सोहमला घरातले सगळेजण जाब विचारत असतात, तू काय करतोय, तुला कळतंय का, तू कशा पद्धतीने वागतोय, तुझ्या लक्षात येत आहेत का गोष्टी, असं म्हणत घरातले सगळे सोहमला विचारत आहेत. परंतु सोहम मात्र त्यांना कोणालाच नीट उत्तर देत नाहीये. सोहम म्हणत असतो की नाही. अद्वैत आणि कला तिथं आलेले असतात. अद्वैतला तर तो म्हणतो की तू माझ्याशी बोलूच नको, तू जे काय केलेलं आहेस ना ते मला चांगलंच माहिती आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी तुझ्यामुळे घडलेल्या आहेत, या सगळ्याला तू जबाबदार आहे, हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे, असं म्हणत तो अद्वैतला दोष देत असतो. तेव्हा मात्र कलाला धक्का बसतो. कलाला आठवतं की हे सगळं घरी काय झालेलं आहे. कला विचार करू लागते. कला म्हणत असते की नाही, काही झालं तरी मला सोहमची समजूत घालावीच लागणार आहे. सोहमच्या बाबतीत सोहमने नक्की काय मनात त्याच्या घर करून ठेवले, या सगळ्या गोष्टी मला बाहेर काढाव्या लागणार आहेत. नक्की काय झाले हे शोधावं लागणार आहे. हा विचार कलाचा चालू असतो आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अद्वैत सोहमला समजावत असतो. अद्वैत म्हणत असतो की हे बघ सोहम, तुझ्या लक्षात येत नाहीये, तू चुकीच्या पद्धतीने विचार करत आहे, तुला का कळत नाहीये मला काय म्हणायचंय ते, तू समजून घे आधी सोहम, असं म्हणत इकडे अद्वैत का सोहमला समजवत असतो. परंतु सोहम ऐकूनच घ्यायला तयार नसतो. सोहमच्या डोक्यात एकच सुरू आहे की नाही, काही झालं तरीही या सगळ्या गोष्टी अशा व्हायला नको होत्या, कारण अद्वैत दादाने तिथं रिकमेंड केलं माझं नाव, म्हणून हे सगळं झालेलं आहे. अशा पद्धतीने हे बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की सोहमला या गोष्टीचं वाईट वाटलंय की त्याला स्वतःच्या हिमतीवर काहीतरी मिळवायचं होतं आणि ते तो मिळवू शकलेला नाहीये, या गोष्टीचं त्याला जास्त वाईट वाटलेलं आहे आणि म्हणूनच सोहम दुखावला गेला. ही गोष्ट आता कलाच्या लक्षात आलेली असते आणि मग मात्र कला म्हणते की अद्वैत तू शांत हो, चांदेकर तू शांत हो, मी बघते, मी बोलते त्याच्याशी, असं म्हणत कलाने आता सूत्र स्वतःच्या हातात घेतलेली आहेत आणि कलाने ठरवलेलं आहे की काहीही झालं तरीही आता शांत राहायचं नाही, कारण सोहमच्या बाबतीत नक्की काहीतरी घडतंय या गोष्टीची जाणीव तिला आहे. अनामिका आणि सोहम यांच्या नात्यामध्ये प्रॉब्लेम आहेत ही गोष्टसुद्धा तिला जाणवत आहे आणि त्यामुळंच तिने आता ठरवलेलं असतं. मग कला अद्वैतला शांत करते. ती सोहमकडे येते आणि सोहमला बोलू लागते की सोहम, तुझ्या लक्षात येते का काय चुकतंय, असा नको विचार करूस तू बाळा, असं म्हणत ती सोहमला समजून सांगत असते. सोहमला म्हणत असते की एक गोष्ट लक्षात घे, कारण काहीही झालं तरीही अद्वैत म्हणजे चांदेकर तुझ्यासाठी चुकीचं करेल का, मला सांग. तू पण आर्टिस्ट आहे, मी पण आर्टिस्ट आहे, आपल्या दोघांनाही कळतं की गोष्टी कशा प्रकारे घडत आहेत, नक्की काय करायचं आहे. पण मला सांग, तुला असं का वाटतं की तू हे काम तुझ्या स्वतःच्या बळावर केलेलं नाहीयेस, याच्यामध्ये तुझी चूक आहे, असं तुला काय वाटतं. असं बोलल्यानंतर तो म्हणतो की तिथे दादाने माझं नाव रिकमेंड केलेलं होतं. तेव्हा कला म्हणते की तू काय म्हणाला, तुझं नाव अद्वैतने तिथं म्हणजे चांदेकरने तिथं रिकमेंड केलेलं होतं. मग मला आत्ता एक गोष्ट सांग, जर तुझं नाव तिथं चांदेकरने दिलेलं होतं तर मला सांग ते काम कोणी पूर्ण केलं, तू पूर्ण केलेलं आहेस की नाही, तू स्वतः पूर्ण केलेलं आहे. मग तू का असा विचार करतोय की ते काम तुला अद्वैतने मिळवून दिले आणि अद्वैतनेच पूर्ण केले. उलट माझं असं म्हणणं आहे की त्याने फक्त तिथं तुझं नाव रिकमेंड केलं. जसं की आता विचार कर, ॲज अ डिझायनर म्हणून मला चांदेकर ज्वेलर्समध्ये अपॉइंट केलं गेलं. का अपॉइंट केलं गेलं, कारण मला तिथं चांदेकरने सांगितलं म्हणून. जर मी तिथं पोहोचू शकले नसते, तिथंपर्यंत जाऊ शकले नसते, तर माझ्या डिझाईनला कुणी विचारलं असतं का. ही या पद्धतीने कला सोहमला समजून सांगत असते. त्याला म्हणत असते की हे बघ सोहम, कसं आहे माहिती आहे का, मला माहिती आहे या सगळ्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने घडत आहेत, तुला चुकीच्या पद्धतीने सांगण्यात आले, तुला कोणीतरी हॅमर केलं गेलं, या गोष्टी मला माहिती आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेव सोहम, काही झालं तरीही अद्वैत चांदेकर तुझा मोठा भाऊ आहे आणि तो तुझ्या बाबतीत कधीच चुकीचा विचार करणार नाही. त्यामुळं मी तुला जे सांगते ते लक्षात ठेव. काहीही झालं तरीही तुझ्या भावावरती तू कधीही अविश्वास दाखवू नकोस, कारण त्याने तुझ्यासाठी जे काही केलेलं आहे ते
फक्त आणि फक्त तुझ्यासाठी केलेलं आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालेलं असलं तरीही त्याने तुझ्याशी चुकीच्या पद्धतीने नाही वागलेला, त्याने तुला चुकीच्या पद्धतीने गाईड नाही केलेलं किंवा स्वतः जाऊन त्याने तुझ्या डिझाईन तिथे अप्रूव्ह नाहीत केलेलं. एक गोष्ट लक्षात येते का तुझ्या, मी तुला काय सांगते असं म्हणत इकडे कला त्याला समजवत असते. सोहम म्हणतो की हो बरोबर आहे वहिनी. तर कला म्हणत असते की मला सांग, काम तर तूच केलंस की नाही. तेव्हा सोहम म्हणतो की हो मीच केलं. मग डिझाईन तू पूर्ण केलेले आहेत, मग तुझ्या डोक्यात हा विचार का आला की अद्वैतनं तुला रिकमेंड केलेला आहे म्हणून तू इथं पोचलेला आहे? असं नाही आहे सोहम. एक विचार कर, कारण आपण कलाकार आहोत, आपल्या डिझाईन लोकांपर्यंत पोहोचत नाही आहेत, आपले पेंटिंग्स लोकांपर्यंत पोहोचत नाही आहेत, पण कुणापर्यंत तर कुणाकडून तरी त्या पोचल्या पाहिजेत. त्याला एक संधी मिळाली पाहिजे आणि ती संधी मिळवून देण्याचं काम चांदेकरनं केलेलं आहे. दुसऱ्या कोणत्याही गोष्टीत त्याने तुला मदत केली का सांग? तुला सांगितलं होतं का तिथं, त्यांनी सांगितलं का की नाही याला पाठवतोय असं सांगितलं, पण त्याने कुठल्या डिझाईन तुझ्या नाही याला घेतलंच पाहिजे किंवा असंच केलं पाहिजे असं काय सांगितलं होतं का? तेव्हा सोहम म्हणतो की नाही, त्यांनी तिथं गेल्यानंतर माझ्या डिझाईन चेक केल्या, त्याचबरोबर मला काम दिलं आणि त्यांनी मला एवढंही सांगितलं, जर हे काम पूर्ण झालं आणि वेळेत पूर्ण झालं, व्यवस्थित पूर्ण झालं, तरच तुम्हाला पुढचं काम दिलं जाईल. मग कला म्हणते झालं ना, सगळ्या प्रश्नांची उत्तरं तर सोहम तूच देतोय, मग हा मनात अशी अडी कोणी निर्माण केली तुझ्या? काय झाले? मग सोहम रडायला लागतो. तो कलाला सांगू लागतो की कला वहिनी, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा कला म्हणते बोल ना, काय झालंय? मग सोहम तिला सांगत असतो की कलावहिनी, प्रत्येक वेळेस अनामिका जी आहे ती माझ्याशी चुकीच्या पद्धतीने वागत असते. मला म्हणत असते की तू आयत्या बिळावर रेघोट्या मारणारा आहे, तू काहीच करू शकत नाहीये, तुझ्या स्वतःचं अस्तित्वच काही नाहीये, तू नामर्दा आहेस, अशा पद्धतीने ती वाटेल त्या भाषेत माझ्याशी बोलत असते, मला काही म्हणत असते तुला स्वाभिमानच नाहीये, घरातल्यांनी तुला लाडवून ठेवलेलं आहे, असे वेगवेगळे शब्द ती माझ्यासाठी वापरत असते. आणि मग मात्र मला राग येतो आणि त्यानंतर मी घराच्या बाहेर पडतो. तेव्हा कला म्हणते मग तू दारू प्यायला जातो, पण मला सांग, मी तुला ओळखते त्या पद्धतीने तर तू असा नाहीये, मग तू दारू प्यायला का जातोस? का तुला दारू प्यावी वाटते? का ह्या सगळ्या गोष्टी घडतायत? तेव्हा सोहम म्हणतो माझा एक मित्र आहे निलेश, कॉलेजचा मित्र आहे, आणि तो मला म्हणतो की दारू पे म्हणजे तुला बरं वाटेल, कारण तू या सगळं दुःख आहे ते विसरून जाशील, त्याच्यामुळं मला ही सवय लागलेली आहे. तेव्हा कला म्हणते की ओके, म्हणजे या सगळ्याचं कारण याचा मित्र जो निलेश आहे तो आहे, म्हणजे नक्कीच या सगळ्यामागे निलेश जबाबदार आहे, ही गोष्ट कलाच्या लक्षात येते. तेव्हा मात्र कला आता विचार करायला लागते आणि इकडे सोहम अद्वैतकडे येतो आणि म्हणतो की दादा सॉरी, माझ्याकडनं चुकलं, मी अशा पद्धतीने वागायला नको होतं. असं म्हणत सोहम अद्वैतची माफी मागतो आणि त्याला म्हणू लागतो की माझ्याकडनं चूक झाली, मी असं वागायला नको होतं, मी जे रिॲक्ट केलेलं आहे ते चुकलेलं आहे, मला जाणवत नव्हतं मी काय चूक केलेली आहे, पण मला कलावहिनीने सांगितल्यानंतर सगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत. तेव्हा मात्र आता सोहमने अद्वैतची माफी मागितलेली आहे आणि अद्वैतला त्याने सांगितलेलं आहे की माझ्याकडून चूक झाली. आता मात्र अद्वैत आणि कला, घरातलं वातावरण शांत झालेलं असतं, आबांना मात्र बरं वाटतं. आता कुठंतरी आबांच्या जीवात जीव आलेला असतो, कारण दोन भावंडांमध्ये इतकी भांडणं पेटलेली होती की विचारही केलेला नव्हता असं काही कधी होईल असं वाटलंच नव्हतं. पण आज फायनली इकडे कलाने ही भांडणं मिटवलेली असतात. तेव्हा सोहमने सगळ्यांच्या समोर अद्वैतची माफी तर मागितलेली असते, पण त्याचबरोबर त्याने दाखवूनही दिलेलं असतं की त्याच्याकडनं चूक झालेली आहे, त्यानं असं वागायला नको होतं. आणि त्याचबरोबर आता कलाला हे कळलेलं आहे की अनामिका आणि सोहमच्या नात्यामध्ये प्रॉब्लेम आहे. निलेश त्याला दारू पाजतो, तेव्हा कलाने सांगितले आजपासून तू निलेशने जेव्हा तुला बोलवलं असेल तेव्हा तू जायचं नाही, आणि तुला जेव्हा काय वाटेल, तुझं दुःख हलकं करावं वाटेल, तेव्हा तू माझ्याकडे ये, माझ्याशी बोल. तेव्हा सोहम म्हणतो की हो वहिनी चालेल, कारण सोहमला जाणवत असतं की आजपर्यंत त्याला कोणी समजूनच नाही घेतलेलं, त्याची बाजूच कोणी पटवून घेतलेली नाही आहे. पण आज जेव्हा हे घडलेलं असतं तेव्हा सोहमला त्या चुकीची जाणीव झालेली असते. त्यानंतर आता आबा म्हणतात की तुम्ही दोघंही कंटाळून आलेले आहात, तुम्ही जा आणि फ्रेश व्हा, असं आबा सांगत आहेत. तेव्हा मात्र आता आबांनी सांगितलेलं आहे त्या पद्धतीने इकडे कला आणि त्याचबरोबर अद्वैत रूममध्ये जातात. तेव्हा कला इकडे अद्वैतला सांगू लागते की चांदेकर, मला तुला एक गोष्ट सांगायची, आपले जे सदाकाका आहेत ना ते आज आले नव्हते रे, त्यांचा भाचा आलेला होता. तेव्हा अद्वैत म्हणतो अगं पण तुला माहिती आहे का, ते सदाकाका आहेत ना त्यांना कोणीच नाही आहे, त्यांना भाचाच नाही आहे, मग त्यांचा भाचा कसा आला? तेव्हा कला म्हणत असते की अरे तोच तर प्रॉब्लेम झालेला, त्या ड्रायव्हरने ना
मी त्याला सांगत होते फास्ट चालव म्हणले की तो विचित्र पद्धतीने गाडी चालवायचा आणि जेव्हा त्याला मी स्लो कर म्हणलं की तो मुद्दाम इतका स्लो करायचा की विचारच करू शकत नाही. त्यामुळं तर मला तुझ्यापर्यंत पोहोचायला एवढा उशीर झाला. हे ऐकल्यानंतर अद्वैत म्हणतो, काय सांगतेस तू हे सगळं? तेव्हा कला म्हणत असते की हो, म्हणून तर मला एवढा उशीर झाला आणि तिथं मी धावत पळत आलेली आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं कसं शक्य आहे, त्यांना भाचाच नाही आहे तर त्यांचा भाचा कसा येईल इथे? हे सगळं बोलणं चालू असतं. कलाला धक्का बसतो. कला म्हणते, मग कोण आलेलं होतं, कोण मला गाडीतून घेऊन गेलं? आणि अद्वैत म्हणतो, काय झालं पुढं? मग कला घडलेला सगळा प्रसंग जो आहे तो अद्वैतला सांगू लागते आणि अद्वैतला तर धक्का बसतो. अद्वैत म्हणतो, एवढं सगळं घडलं आणि तो माणूस तुला घेऊन कुठं चाललेला होता? तेव्हा कला म्हणते की मी त्याला सांगत होते की मला सगळे रस्ते माहिती आहेत, तू या रस्त्याने घेऊन चल, पण तो मात्र ऐकायलाच तयार नव्हता. तो एवढंच म्हणत होता की नाही, मी तुम्हाला याच रस्त्याने घेऊन जाणार आहे आणि मला जशी गाडी चालवायला जमते तशीच गाडी मी चालवणार आहे. आता मात्र कलाला धक्का बसलेला असतो. कला म्हणत असते की काय आहे हे सगळं? अद्वैतलाही धक्का बसतो. कला म्हणते की आपण CCTV फुटेज पाहूया आणि मग ते CCTV फुटेज पाहिलं जातं आणि त्याचनंतर अद्वैत पोलिसांना फोन करतो आणि त्या माणसाच्या विरोधात कंप्लेंट करतो. मग पोलीस त्याला ताब्यात घेतात आणि त्याला जेव्हा चांगला फोडून काढलेलं असतं आणि त्याचबरोबर कला आणि अद्वैतनं आदल्या दिवशीचं CCTV फुटेज पाहिलं जातं तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की ती व्यक्ती रोहिणीला येऊन भेटलेली आहे. म्हणजे पुन्हा एकदा कलावरती जीवघेणा हल्ला होण्याचा प्रयत्न झालेला होता आणि हे सगळं करणारी व्यक्ती रोहिणी आहे हे कलाच्या लक्षात आलेलं असतं. इकडे सोहमला समजून सांगितलेलं आहे आणि अनामिकाने जे काही केलेलं आहे, अनामिकाने सोहमच्या मनात चुकीच्या पद्धतीने हे सगळं केलंय, तोंडाला काळं भासून फिरत आहे. ही गोष्ट कलाला कळलेली असते. कलाला मात्र जाम राग आलेला असतो आणि कलाने सनसनी तशी कानाखाली अनामिकाच्या ठेवून दिलेली असते आणि दाखवून दिलेलं असतं की हीच तुझी लायकी आहे आणि तू अशाच पद्धतीने राहायचं आहेस. आणि त्याचबरोबर आबांनी सुद्धा कलाला शांतपणे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात. कलाने ज्या पद्धतीने सगळी परिस्थिती हँडल केलेली असते तेव्हा मात्र इकडे आबांनी कलाचं कौतुक केलेलं असतं. आबांनी कलाला सांगितलेलं असतं की एवढे दिवस झाले घरामध्ये एवढे वाद होते, पण कला तू आलीस आणि घरातलं वातावरणच बदललेलं आहे. खरंच तू छान पद्धतीने समजून सांगितलेलं आहे. अनामिकाला सुद्धा दाखवून दिलेलं आहे की ती चुकीच्या पद्धतीने वागत आहे, हे वागणं बरं नाही आहे, असं आबा इकडे कलाला सांगत असतात. आणि खऱ्या अर्थाने आबांनी कलाचं कौतुक केलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की हे बघ, हे सगळं जे काही घडत आहे ना ते मात्र अशा पद्धतीने झालेलं होतं. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा आबा कलाला सांगत आहे तेव्हा सोहमसुद्धा तिथं आहे आणि सोहमला आबांनी सांगितले, हे बघ सोहम, तू चुकीच्या पद्धतीने विचार करतोस आणि या सगळ्या गोष्टी घडतात. आता मी तुला जे काही सांगत आहे ते ऐकून घ्यायचं आहे आणि तुला जे काही प्रॉब्लेम असतील ते तू कलाशी डिस्कस करायचे आहेत. कला तुला सगळ्या गोष्टी सांगेल. अशा पद्धतीने आबांनी सोहमची समजूत घातलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.